हॅलो चॅम्पियन्स, वेलकम बॅक बायोलॉजी बूस्टर विथ प्रियंका मॅम. कशा आहेत सर्वजण? मजेत ना? तर यापूर्वी आपण बघितलं होतं पार्ट 1 मध्ये न्यूट्रिशन इन प्लांट्स अँड पार्ट 2 मध्ये न्यूट्रिशन इन हेटरोट्रॉपिक प्लांट्स. ठीक आहे, तर आज आपण पार्ट 3 मध्ये बघतोय न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. ठीक आहे, तर टॉपिकला सुरू करण्यापूर्वी माझा एक प्रश्न होता की कधी तुम्ही विचार केलायत का रे, गाय काय खाते? गवत खाते. ठीक आहे, नंतर सिंह काय खातो? मांस खातो. ठीक आहे, बटरफ्लायज काय करतात? फ्लावरवरचा ज्यूस सक करतात. बरोबर आहे. आणि बेडू काय खातो? इन्सेक्ट्स खातो. ठीक आहे ना? तर सगळ्यांना अन्न लागतं, परंतु ह्यांचे खायची मेथड्स वेगवेगळ्या प्रकारचे आहे. तर ते सगळंच डायजेशन आपण स्टेप बाय स्टेप डायजेशनची प्रोसेस पुढे बघणार आहोत. त्यापूर्वी एक गोष्ट मला सांगायची आहे तुम्हाला की यूट्यूबवर म्हणजे न्यूट्रिशन इन ॲनिमल्स वरचे खूप सारे व्हिडिओज तुम्हाला हजारो व्हिडिओज यूट्यूबवर मिळतात, परंतु प्रियंकाज बायोवर्सचेच व्हिडिओ का बघायचे? तर मी फक्त तुम्हाला टेक्स्टबुक एक्सप्लेनेशन देत नाही, तर आपण त्यावर डीपमध्ये जातो. वेगवेगळ्या टाईप्सचे कंटेंट घेऊन येते मी, जेणेकरून आपली ऑलिम्पियाड, NSO, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सारख्या एक्झाम्सला आपल्याला टॅकल करता येईल. ठीक आहे, आता सुद्धा NSO, NSTSC किंवा आपले डॉक्टर होमी भाभा यासारख्या एक्झाममध्ये सुद्धा हे टॉपिक्स तुम्हाला विचारतात. 6वीला एक्झाम आहे होमी भाभाची, परंतु त्यामध्ये तुम्हाला काही पोर्शन 5वीच्या सिलेबसवर पण विचारला जातो आणि 7वीच्या सिलेबसवर पण. आता आपण 7वीचाच हा सिलेबस घेतोय, न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. यामध्ये आपण बघणार आहोत, मोड्स पाहणार आहोत, डायजेशनच्या स्टेप्स अँड ट्रिक्स अँड माइंड ब्लोइंग फॅक्ट सुद्धा मी ह्याच्यामध्ये तुम्हाला समजण्यासाठी घेतले आहे. तर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट, व्हाय ॲनिमल नीड न्यूट्रिशन. ॲनिमल्सला न्यूट्रिशनची का गरज असते? तर unlike plant, animals cannot prepare their own food. They must get nutrients by eating plant and other animals. म्हणजे प्लांट ऑटोट्रॉफ आहेत, प्लांट स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, परंतु ॲनिमल्सला स्वतःचं अन्न स्वतः बनवता येत नाही आणि म्हणून ॲनिमल्स दुसऱ्यावर डिपेंड असतात, अदर प्लांट्सवर असतात, अदर ॲनिमल्सवर असतात आणि म्हणून त्यांना आपण हेटरोट्रॉप्स म्हणतो. न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड इसेन्शियल एनर्जी फॉर ग्रोथ, टिश्यू रिपेअर अँड डेली लाईफ फंक्शन. न्यूट्रिएंट्स का गरजेचं आहे? आपल्या बॉडीला रिपेअर आणि एनर्जेटिक ठेवण्यासाठी न्यूट्रिएंट्सची गरज असते. तर हेटरोट्रॉफिक मोड जर आता आपण पाहायचा गेला तर काय आहे? ॲनिमल्स एक्झिबिट हेटरोट्रॉफिक न्यूट्रिशन. ॲनिमल्स काय करतात? हेटरोट्रॉफिक न्यूट्रिशन करतात. बघा, हेट्रो म्हणजे काय? अदर, दुसऱ्यावर डिपेंड असणे, आणि ट्रॉफिक म्हणजे काय? नरिशमेंट. ठीक आहे, ह्या दोन शब्दाला मिळून हा हेटरोट्रॉफिक शब्द तयार झालेला आहे. अँड कॉम्प्लेक्स फूड कंपोनंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट आर ब्रोकन डाऊन इनटू सिंपल अँड युजेबल सबस्टन्स, हे सोल्युबल सबस्टन्स. ठीक आहे, कॉम्प्लेक्स फूड मटेरियल आहे, त्याला सिंपल मध्ये करून त्याची एनर्जी घेतात. त्यानंतर बघा, ओके, स्टेप्स ऑफ ॲनिमल न्यूट्रिशन, त्यालाच आपण हेटरोट्रॉफिक. तुम्हाला मेमरी ट्रिक दिली आहे इथं, हा पॉइंट तुम्ही लॉक करा, कारण ह्यावरती हमखास प्रश्न असतो. ठीक आहे, आय डान्स अराउंड ऑल इव्हिनिंग, जे हायलाइट केलेले पार्ट आहेत ना, IDAAE, यावरून तुम्हाला हा सिक्वेन्स लक्षात ठेवता येतो. म्हणजेच ऑल ॲनिमल्स फॉलो 5 बेसिक स्टेप्स प्रोसेस फूड, दॅट इज 1 इंजेशन, डायजेशन, ॲब्झॉर्प्शन, ॲसिमिलेशन अँड इजेशन. या 5 स्टेप्स आहेत ज्यामध्ये ॲनिमल्स त्यांची पूर्ण डायजेशनची प्रोसेस करतात. इंजेशन काय करतो? टेकिंग फूड इन टू दी बॉडी. इंजेशन सिंपल आहे, फूड किंवा अन्न आपल्या शरीरामध्ये तोंडामधनं घेणे, त्यालाच माउथ पासून डायजेशन सुरू होतं असं आपण म्हणतो. नंतर काय आहे? डायजेशन, ब्रेक डाऊन कॉम्प्लेक्स इनसोल्युबल फूड इन टू सिम्पल सोल्युबल सबस्टन्सेस. म्हणजे आपण जे खातो ते कॉम्प्लेक्स फूड मटेरियल असतात आणि त्या कॉम्प्लेक्स फूड मटेरियलला सिंपल फूड मटेरियल सबस्टन्सेसमध्ये ब्रेकडाऊन करण्याचं ते डायजेशनमध्ये करतात. ॲब्झॉर्प्शनमध्ये जे डायजेस्टेड फूड झालेलं आहे पासिंग इन टू दी ब्लड वेसल्स. म्हणजे बघा, आपल्याला खूप घाई असते, पटापटा खाऊन जायचं असतं किंवा मोबाईल घेऊन बसायचा असतो, बरोबर आहे की नाही, खेळायला जायचं असतं, मित्र आलेला असतो बाहेर चल म्हणून. मग अशा वेळेला आपण घाईघाईने खातो आणि मग जेव्हा आपण खातो तेव्हा तो काय करतो? पार्शली डायजेशन करतो, त्यावरती हायड्रोक्लोरिक ॲसिड सिक्रेट करतो आणि त्या मोठ्या अन्नाचं छोट्या छोट्या तुकड्यामध्ये काय करतो? ब्रेकडाऊन करत असतो, छोट्या पीसेसमध्ये ब्रेकडाऊन करतो आणि त्यानंतर ते अन्न कुठे पाठवतं? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. ठीक आहे, आणि मग कम्प्लीट डायजेशन कुठं होतं? तर
स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होतं. तिथे डायजेस्टेड झालेलं फूड हे ब्लड व्हेसल्स किंवा आपल्या रक्तामध्ये तिथले न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब केले जातात आणि त्या न्यूट्रिएंट्सचा आपण वापर कशामध्ये करतो, एनर्जीमध्ये करतो, आपल्या ग्रोथमध्ये होतो, बॉडी रिपेअरमध्ये होतो. ठीक आहे. देन ॲसिम्युलेशन प्रोसेस आहे. ॲब्झॉर्ब न्यूट्रिएंट्स युटिलाइज बाय द बॉडी सेल्स फॉर एनर्जी अँड ग्रोथ. जे की मी आत्ताच म्हणाले, जे काही आपण खाल्लेले न्यूट्रिएंट्स आहेत ते ॲब्झॉर्ब केले जातात आणि त्याचं युटिलायझेशन केलं जातं. कशासाठी? तर एनर्जी आणि ग्रोथसाठी. नेक्स्ट लास्ट वन, एलिमिनेटिंग अनडायजेस्टेड वेस्ट फ्रॉम दी बॉडी. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना. नेक्स्ट डायजेशन. Digestion is the process of breaking food into the simple substances that the body can absorb. बघा, डायजेशनचा अर्थ काय आहे? जे आपण खातो ते फूड मटेरियल मध्ये कन्वर्ट करून त्याचा आपण वापर करतो. आपली बॉडी ते ॲब्झॉर्ब करते न्यूट्रिएंट्स. मग त्यामध्ये पण दोन टाइप्स आहेत. एक मेकॅनिकल डायजेशन आहे आणि दुसरं कोणतं आहे? केमिकल डायजेशन आहे. मेकॅनिकल डायजेशन मध्ये फूड इज ब्रोकन इनटू स्मॉल पीसेस बाय दी टीथ. मेकॅनिकल प्रोसेस आहे. जेव्हा आपण अन्न तोंडामध्ये घेतो, डायरेक्ट घेतो का आपण? नाही ना. ठीक आहे, आपण काय करतो? अगोदर त्याला चेविंग करतो, चावतो आणि काय होतं मग? मिक्स्ड विथ सलायवा मिक्स करून तो छोटा गोळा बनवून इसोफॅगस कडून आपण स्टमक कडे पास करत असतो. त्याला आपण काय म्हणतो? मेकॅनिकल डायजेशन. पुढची प्रोसेस आहे केमिकल. जेव्हा तो इसोफॅगस थ्रू बारीक केलेला गोळा आहे तो सॉलिड सबस्टन्स खाली जात असतो आणि तिथं केमिकली त्याच्यावर प्रोसेस होत असतात आणि म्हणून त्याला आपण केमिकल डायजेशन म्हणतो. तर डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ब्रेक फूड इनटू सिंपल सबस्टन्सेस. बघा, प्रोटीन्स डायजेस्ट केल्याच्या नंतर त्याचं काय होतं? अमिनो ॲसिडमध्ये कन्वर्ट होतं. फॅटला डायजेशन झाल्याच्या नंतर फॅटी ॲसिड्स प्लस ग्लिसरॉलमध्ये त्याचं कन्वर्ट होतं. मग कार्बोहायड्रेट डायजेस्ट झाला की सिंपल शुगर, त्यालाच आपण मोनोसॅकराइड्स म्हणतो. बघा, सिंपल शुगरला मोनोसॅकराइड्स म्हणतो आणि कॉम्प्लेक्स शुगरला आपण डायसॅकराइड्स म्हणतो. ठीक आहे. जिथं जिथं तुम्हाला असं अवघड वाटतील, तर जिथं डाऊट असेल तर तुम्ही तो डाऊट तिथंच क्लिअर करावा असं मला वाटतं. तुम्ही कॉमेंट्समध्ये मला विचारू शकतात. नेक्स्ट डेंटिशन. ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप जातोय. आताच बघितलं आपण मेकॅनिकल प्रोसेस दातापासून सुरू होते, माउथ पासून सुरू होते. तर मग डेंटेशन काय आहे? डेंटेशन इज द अरेंजमेंट ऑफ टीथ इन द जॉज. डेंटेशन काय आहे? आपल्या दाताची एक अरेंजमेंट आहे आपल्या जॉ मध्ये. जॉ म्हणजे काय? जबडा. एक अपर जॉ आणि खालचा कोणता असतो? लोअर जॉ. आणि मुव्हेबल जॉ इज ओनली लोअर जॉ. त्याला आपण मॅन्डिबल पण म्हणतो. ठीक आहे, आपण हे अभ्यासलो आहोत. तर अन अडल्ट ह्युमन हॅज 32 टीथ्स. अडल्ट ह्युमन मध्ये 32 दातांची संख्या असते. टाइप्स ऑफ टीथ मध्ये टाइप्स ऑफ टूथ इथे दिलेले आहेत. 4 टाइपचे असतात. नंबर इन अडल्ट्स मध्ये किती नंबर असतात, त्या दातांची संख्या किती असते आणि त्या दातांचं फंक्शन काय आहे. ठीक आहे, हे बघा. पहिला आहे इन्सिजर. हे समोरचे जे मोठे मोठे दात असतात त्यांना आपण इन्सिजर म्हणतो. साईडचे जे धारदार दात असतात कारवाले त्यांना आपण काय म्हणतो? कॅनिन्स म्हणतो. त्याच्या साईडला छोट्या छोट्या दाढा असतात त्यांना आपण प्रीमोलार्स म्हणतो आणि सगळ्यात शेवटीच्या ज्या दाढा असतात त्यांना आपण मोलार्स म्हणतो. आणि एक दाढ सगळ्यात शेवटी येते बघा. ठीक आहे, त्याला आपण विजडम टीथ म्हणतो. आपल्या भाषेमध्ये अक्कल दाढ म्हणतो. मग असं आहे का हो? आतापर्यंत आपल्याला अक्कलच नाहीये, है की नाही? आपल्या त्या दाढेवर ठरवतो का? नाही. तुम्ही चॅम्पियन्स आहेत आणि तुम्ही फार हुशार आहेत, क्लेवर आहेत. ठीक आहे. पहिला आहे इन्सिसर. तो किती नंबर असतात? त्याला 8 नंबर्स असतात. त्याचं फंक्शन काय आहे? कटिंग अँड बायटिंग फूड. आपण समोरच्या दाताने बघा, समजा आपण ऍपल खातोय, अज्युम करा आपण काय खातोय? ऍपल खातोय. ऍपल डायरेक्ट इकडच्या साईडला ठेवतो का आपण? नाही. समोर पकडतो आणि समोरच्या दाताने त्याला कट करतो, चावतो, बाईट करतो. ठीक आहे. आणि आपल्याला आपल्या भावाचा बहिणीचा राग आला तरी हात घेतो आणि समोर पकडूनच चावतो. बरं की नाही? पण तसं करायचंय का? नाही. ठीक आहे, इट्स बॅड मॅनर्स. कॅनिन काय करतात? त्याची संख्या असते 4. कॅनिनची संख्या किती असते? 4 असते. आणि हे कशासाठी काम करतात? तर टिअरिंग अँड ग्रास्पिंग फूड, फाडण्यासाठी. बघा, कॅनिनची जास्त संख्या कोण्या लोकांमध्ये असू शकते? जे लोक मांस खातात, फ्लेश खातात. ठीक आहे, कार्निवोरस असतात. दुसऱ्यांना मारून खायचंय, ठीक आहे, तेव्हा ते फाडून खातात, लाईक सिंह, त्यानंतर टायगर. बरोबर आहे की नाही? मग प्रिमोलार्स, त्याची संख्या किती आहे? 8 आहे. ते कशासाठी काम करतात? क्रशिंग अँड ग्राइंडिंग फूड. क्रश करतात, मिक्स करतात, ग्राइंड करतात. हा जो मोलार आहे की नाही, ह्याची संख्या जास्त 12 असते आणि हा जो करतो चेविंग अँड ग्राइंडिंग फूड,
जास्त बारीक करण्याचं काम आपल्या दाढाच करत असतात. ठीक आहे. आणि मग ही संख्या आहे. तुम्हाला डेंटल फॉर्म्युला पण इथं दिलेला आहे. डेंटल फॉर्म्युला बघा 2123/2123 × 2. इकडे मी तुम्हाला लिहिते. हे बघा 2123/2123 × 2 इच जॉ. ठीक आहे. हे आपण काय केलं, अप्पर जॉ आणि लोअर जॉ, ह्याला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती येईल मग 32. ठीक आहे. हा डेंटल फॉर्म्युला आहे आणि ह्या फॉर्म्युलावर सुद्धा तुम्हाला ऑलिम्पियाड मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. म्हणून हा पॉइंट लॉक करा, लिहून घ्या. यानंतर तुम्हाला ट्रिक दिलेली आहे. आय कॅन ईट पिझ्झा मच, म्हणजेच आय फॉर इंसिजर, सी फॉर कॅनिन, पी फॉर काय आहे प्रीमोलार्स आणि एम फॉर मोलार्स. ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला टाइप्स ऑफ टीथ लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल. काय आहे फॅट, द चिल्ड्रन्स हॅव 20 मिल्क्स टीथ. बघा टीथ कसे असतात, एक दुधाचे दात असतात आणि ते पडल्याच्या नंतर आपल्याला परमनंट टीथ येतात आणि तेही पडल्याच्या नंतर आपल्याला आर्टिफिशियल टूथ लावावा लागतो. त्याची गरज पडू नये. ठीक आहे. त्यामुळं चिल्ड्रन्स मध्ये दुधाचे दात किती असतात, 20 असतात. चिल्ड्रन्स मध्ये मिल्क टीथच असतात ना, बरोबर आहे की नाही. त्यांना परमनंट टीथ कधी येतील, नंतर त्यांचे मिल्क टीथ पडल्याच्या नंतर परमनंट टीथ येतील. आणि त्याचा फॉर्म्युला आहे 2102 अँड दे लॅक्स प्रीमोलार्स. त्यांच्याकडं प्रीमोलार्स नसतात. ठीक आहे. क्लिअर आहे सर्वांना. नेक्स्ट आहे द ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. एलिमेंटरी कॅनल, त्यामध्ये आपण ओव्हरव्ह्यू बघायचा गेला तर ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ continuous tract called alimentary canal along with the associated secretory glands. बघा एक कॅनल आहे जो माउथ पासून सुरू होतो पूर्ण शेवटापर्यंत, त्याला काय म्हणलो कंटिन्यू कॅनल आहे, त्यालाच एलिमेंटरी कॅनल म्हणतो. आणि त्याच्यासोबत कोण कोण आहे, सिक्रेटरी ग्लँड्स आहेत. काही ग्लँड्स आहेत जे की सिक्रिशन करतात आपल्या अन्नाचं पचन होण्यासाठी. मग काय आहे आता बघा, कंटिन्युअस पाथ जर बघितलं आपण, स्टार्ट ॲट बक्कल कॅव्हिटी. आता बक्कल कॅव्हिटीला काय म्हणतो आपण, माउथ. ठीक आहे. स्टार्ट कुठून होतो, हा माउथ पासून सुरू होतो. मग आणि एंड कुठं होतो, ॲनसला होतो. एंड कुठं होतो, ॲनस. एंड पॉइंट आहे एलिमेंटरी कॅनलचा. त्यानंतर सिक्रेटरी ग्लँड्स काय आहेत बघा, आपण इथे पण बघू शकतो. हे बघा, हे माउथ बक्कल कॅव्हिटी पासून अन्न इसोफॅगस थ्रू रन होत 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 कुठं चाललेलं आहे, स्टमक मध्ये आलेला आहे. ठीक आहे. बघा माउथ, ह्यालाच बक्कल कॅव्हिटी म्हणतो. अन्नाचा घास खाल्लोय आपण, इसोफॅगस थ्रू तो पुढे चाललाय. इसोफॅगस इज ऑल्सो नोन ॲज फूड पाईप अँड देन इट कम्स इन टू दी स्टमक. मग स्टमक मध्ये अन्न आल्याच्या नंतर पार्शली डायजेशन होतं, सोबतच तो कुठे जातो, मग लार्ज इंटेस्टाईन मध्ये जातो. ठीक आहे. सॉरी, तो स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातो. हे दिसत आहेत तुम्हाला, स्मॉल इंटेस्टाईन आहेत. इथं त्यांचं कम्प्लीट डायजेशन होतं. मग ते जातात परत लार्ज इंटेस्टाईन मध्ये. ठीक आहे. आणि इथे कोण आहे मग, रेक्टम आहे. कोण असतो हा इथं, रेक्टम. आणि शेवटचा जो भाग आहे तो असतो ॲनस, जिथून अन्न बाहेर टाकलं जातं. जिथून अन्न बाहेर टाकलं जातं त्याला आपण म्हणतो ॲनस. मग सगळ्यात मोठी जर आपण ग्रंथी पाहिली किंवा त्याला आपण सिक्रेटरी ग्लँड्स म्हणालो तर ती कोण असते, लिव्हर. लार्जेस्ट ग्लँड ही कोण आहे, लार्जेस्ट ग्लँड आहे. ठीक आहे. आणि मग ती काय सिक्रेट करते, लिव्हर सिक्रेट बाईल ज्यूस. काय सिक्रेट करते ती, बाईल ज्यूस सिक्रेट करते. एन्झाईम म्हणू शकतो आपण त्याला. आणि ते स्टोर कुठं असते, हे दिसतोय का येलो भाग छोटासा. ठीक आहे. हा कोण आहे, गॉल ब्लॅडर आहे, जिथं हा बाईल ज्यूस स्टोर करून ठेवला जातो. ठीक आहे. लिव्हर सिक्रेशन करते आणि हा जो त्यांचा स्टोर रूम आपण असं त्याला म्हणू शकतो गॉल ब्लॅडरला, तिथे हा बाईल ज्यूस स्टोर करून ठेवला जातो. ठीक आहे. मग इथं आहे लीफ लाईक स्ट्रक्चर, पॅनक्रिया. ठीक आहे. आणि हा जो आहे पॅनक्रिया, लीफ लाईक स्ट्रक्चर आहे हा पॅनक्रिया. हा पॅनक्रिया काय करतो, पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करतो.
तो एन्झाईम सिक्रेट करतो आणि डायजेशनसाठी मदत करतो. बघा, तोंडामध्ये घास आला की तिथे सलायव्हरी ग्लँड्स प्रेझेंट असतात आणि त्या ग्लँड्स त्या अन्नाला एका छोट्या सॉलिड गोळ्यामध्ये बनवत असतात आणि तिथून इसोफॅगस थ्रू पोटाकडे पाठवतात. पोटामध्ये त्यांचं पार्शली डायजेशन होतं आणि नंतर ते स्मॉल इंटेस्टाईनकडे पाठवलं जातं आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये कंप्लीट डायजेशन होतं आणि उरलेला भाग जेव्हा ते लार्ज इंटेस्टाईनकडे पाठवतात तिथं रिॲब्झॉर्प्शन केलं जातं वॉटर आणि सॉल्टचं आणि त्यानंतर ते अपचन झालेलं किंवा अनवॉन्टेड अनडायजेस्टेड फूड रेक्टममध्ये साठवलं जातं आणि तिथून नेचर कॉल आल्याच्या नंतर आपण ॲनस थ्रू त्या वेस्टला, त्या फेसेसला किंवा त्या स्टूलला त्या शरीराच्या बाहेर टाकतो. क्लिअर आहे सर्वांना? असं मला वाटते की तुम्हाला हा भाग खूप छान समजला असावा आणि तरीही काही डाऊट असेल तर कमेंट नक्की करा. नेक्स्ट फंक्शन बघा. फंक्शनमध्ये ब्रेक्स डाऊन कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट ॲब्झॉर्बल युनिट्स. बघा, हे काय करतात तर कार्बोहायड्रेट्सला ब्रेकडाऊन करतात, प्रोटीनला करतात आणि फॅटलाही करतात आणि ते युजेबल फॉर्ममध्ये बनवत असतात, ॲब्झॉर्बेबल फॉर्ममध्ये बनवत असतात आणि तेच ॲब्झॉर्ब करून आपल्या बॉडीला हेल्दी बनवत असतात. नेक्स्ट बघूयात आपण द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. त्यालाच आपण ॲलिमेंटरी कॅनल म्हणलोय, जे की आता आपण स्टेप बाय स्टेप डायग्राममध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, तर पहिला आहे बक्कल कॅव्हिटी, त्यालाच आपण माउथ म्हणालेलो आहोत. सलायव्हरी अमायलेज ब्रेक स्टार्च इनटू शुगर. बघा, जेव्हा आपण अन्नाचा घास तोंडामध्ये घालतो तेव्हा तिचं ब्रेकडाऊन होतं. सलायव्हरी ग्लँड आहेत ना, त्या सलायव्हरी अमायलेज सिक्रेट करतात आणि त्या स्टार्चचं कशामध्ये रूपांतर करतात? शुगरमध्ये. चपाती आपण खाल्ली की चपातीमध्ये स्टार्च प्रेझेंट असतात, आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि मग त्या चपातीचं कशामध्ये रूपांतर करतात? त्या स्टार्चचं शुगरमध्ये रूपांतर करतात आणि त्यानंतर इसोफॅगस, त्यालाच आपण फूड पाईप म्हणतो. हा सुद्धा पॉइंट तुम्ही लॉक करून घ्या, यावरती सुद्धा हमखास एक तरी प्रश्न येतोच. ठीक आहे, बघा फूड पाईप काय करतो? पुशेस फूड डाऊन द वेव्ह लाईक मुवमेंट नोन ॲज पेरिस्टाल्सिस मुवमेंट. पेरिस्टाल्सिस मुवमेंट, जे वेव्ह लाईक होतं की नाही ते वेव्ह लाईक. बघा, वरती अन्नाचा घास आला की तो खाली सरळ होणार, नंतर येणार अशा वेव्ह लाईक स्ट्रक्चरमध्ये तो इसोफॅगस थ्रू अन्नाचा घास कुठं जातो? पोटाकडे जातो आणि त्याच वेव्ह लाईक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? पेरिस्टाल्सिस मुवमेंट म्हणतो. देन स्टमक येतो आणि स्टमक कसा असतो? जे शेप्ड ऑर्गन असतो. तो कशा शेपचा असतो? जे शेपचा ऑर्गन असतो आणि इट सिक्रेट HCl. तो काय सिक्रेट करतो? हायड्रोक्लोरिक ॲसिड किल्स बॅक्टेरिया. HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड काय करतो? जर आपण अन्ना थ्रू एखादी बॅक्टेरिया गेला किंवा शिळं अन्न खाल्लं त्यावेळेला ते HCl काय करतात? बॅक्टेरियाला किल करण्यासाठी वापरले जातात. अँड पेप्सिन डायजेस्ट प्रोटीन. प्रोटीन खाल्लो आपण किंवा स्प्राउटेड फूड खाल्लो किंवा मोड फुटलेली मटकी खाल्लो किंवा प्रोटीन्स लाईक मीट, सोयाबीन बॉल्स हे जर आपण खाल्लो तर त्याला डायजेस्ट करण्यासाठी हा पेप्सिन एन्झाईम काम करत असतो आणि इट रिलीज म्युकस टू प्रोटेक्ट इट्स लायनिंग. बघा, तुम्हाला माहिती असावं हायड्रोक्लोरिक ॲसिड इतका भयंकर असतो आणि त्यामुळं आपल्या स्टमकला इजा होऊ नये, आपली इनर लायनिंग खराब होऊ नये म्हणून त्यासाठी काय असतो? हा म्युकस असतो. हा म्युकस म्हणजे एक चिकट सबस्टन्स असतो आणि तो प्रोटेक्ट करत असतो कुणापासून? हायड्रोक्लोरिक ॲसिड पासून. तर बघा, माइंड ब्लोईंग फॅक्टमध्ये जर आपण बघितलं, माइंड ब्लोईंग फॅक्ट, युअर स्टमक ॲसिड काय, त्याचा pH काय आहे? 1.5 to 2.0. भयंकर आहे की नाही? तर इट्स सो स्ट्रॉंग. हा कसा आहे? खूप स्ट्रॉंग आहे आणि इट कॅन डिझॉल्व रेझर ब्लेड्स. बघा, कळते का तुम्हाला? हा रेझर ब्लेड त्या HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड मध्ये डिझॉल्व करते, विरघळून टाकू शकते. तर पोटाला काय करू शकते मग? दॅट्स वाय द पॉइंट इज लॉक्ड. ओके, हा पॉइंट लॉक करा आणि लक्षात ठेवा रेझर ब्लेड सुद्धा डिझॉल्व होऊ शकते आणि ह्युमन सलायवा प्रोड्यूस अबाउट 1 to 1.5 लिटर्स पर डे. बघा, आता ही दुसरा फॅक्ट आहे की ह्युमन सलायवा काय करते? 1 to 1.5 लिटर्स पर डे ला सिक्रेट करत असते अँड इट फील 2 स्विमिंग पूल्स इन अ लाईफ टाईम. असं जर तिनं पर
1 to 1.5 लिटर जर सिक्रेट करत गेली सलावा तर लाईफ टाइम मध्ये 2 स्विमिंग पूल इझिली भरून जातात. हा अमेझिंग फॅक्ट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सायन्स खूप अमेझिंग आहे. म्युकस ते आपल्या स्टमकच्या इनर लाइनिंगला इजा होऊ नये म्हणून तो म्युकस सिक्रेट केला जातो आणि तिथून त्याचं प्रोटेक्शन मिळत असतं. ठीक आहे, गुड. नेक्स्ट बघूयात आपण स्मॉल इंटेस्टाईन. आपण स्टमक कडे होतो इतकी वेळ, आता स्मॉल इंटेस्टाईन बघा. कंप्लीट डायजेशन अँड ॲब्झॉर्ब न्यूट्रिएंट्स इन टू दी ब्लड व्हिया विलाय. हे बघा विलाय काय असतात, फिंगर लाईक प्रोजेक्शन असतात त्यांचे. मी इकडे ड्रॉ करते बघा, असे हे फिंगर लाईक प्रोजेक्शन असतात आणि ते कुठे असतात, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये असतात. कशासाठी, तर तिथला एरिया इन्क्रीज करण्यासाठी हे तिथं प्रेझेंट असतात. हे असतात व्हील आहे आणि ह्याला सिंग्युलर मध्ये म्हणलं तर व्हीलच म्हणू शकतो. जर एकासाठी वापरायचं असेल तर व्हीलच आणि अनेकांसाठी वापरायचं असेल तर व्हील आहे. तर बघा हे काय करतात, ॲब्झॉर्ब न्यूट्रिएंट्स into the blood. कुणा थ्रू, villi थ्रू. इट इज हायली कॉइल्ड अँड अप्रॉक्सिमेटली 7 मीटर लॉंग. बघा स्मॉल इंटेस्टाईन लांबीला खूप लांब असतात, लांबीला मोठे असतात. म्हणजे कसं, त्याला असं कॉइल करून ठेवावं लागतं. ठीक आहे, ते बसत नाहीत, असं कॉइल करून ठेवावं लागतं स्मॉल इंटेस्टाईन. देन लिव्हर सिक्रेट बाईल अँड स्टोर इन द गॉल ब्लॅडर. नेक्स्ट पॅनक्रियास सिक्रेट पॅनक्रियाटिक ज्यूस. बरोबर आहे. मग लार्ज इंटेस्टाईन ॲब्झॉर्ब, हे काय करतात, लार्ज इंटेस्टाईन एक्सेस जे वॉटर आणि सॉल्ट आहे की नाही ते ॲब्झॉर्ब करून घेतात. अँड इट्स वायडर अँड शॉर्टर मेजर्स अबाउट किती 1.5 मीटर्स. म्हणजे हे काय कसे असतात, रुंदीला मोठे असतात. म्हणून आता बघा हे लांबीला मोठे आहेत स्मॉल इंटेस्टाईन, म्हणून ते किती आहेत 7 मीटर आहेत. आणि ह्याच्यावर जे असतात ना हे लार्ज इंटेस्टाईन, हे कसे असतात, रुंदीला मोठे असतात आणि म्हणून ते किती असतात 1.5 मीटर एवढे लांब असतात. ठीक आहे, क्लिअर आहे. बघा रेक्टम स्टोर फेसेस बिफोर एलिमिनेशन. बघा फेसेस म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो स्टूल सुद्धा म्हणू शकतो. बिफोर एलिमिनेशन, शरीराच्या बाहेर टाकण्यापूर्वी रेक्टम मध्ये ते फेसेस किंवा अनवॉन्टेड सबस्टन्स इथं स्टोअर करून ठेवला जातो रेक्टम मध्ये. आणि शेवटचा भाग आहे ॲनस, एक्सपेल फेसेस फ्रॉम दी बॉडी. अनवॉन्टेड सबस्टन्स जे की रेक्टम मध्ये स्टोअर करून ठेवला होता तो ॲनस थ्रू शरीराच्या बाहेर टाकला जातो. आणि ही नेचर सायकल आहे, जेव्हा आपण खातो तेव्हा त्याला बाहेर टाकावंही लागतंच. ठीक आहे, त्यामुळं जास्त ऑकवर्ड वाटून घ्यायची गरज नाही. नेक्स्ट, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप छान प्रकारे समजला असेल. आणि जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर ते कमेंट्स नक्कीच करा. लक्षात ठेवा, बायोलॉजी ही रटायची नसते तर जगायची असते. पुन्हा भेटू अशाच इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.